जय जय शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ अजित दादा। श्री स्वामी समर्थ ताई। जयशंकर। जयशंकर बोला दादा। हा नमस्ते ताई। आपण मागच्या व्हिडिओ मध्ये वाड्याचा इतिहास थोडासा आपण बघितला बरोबर। आणि आता मी तुम्हाला जे माहिती देणार आहे ना ते या संदर्भात आहे की या क्षेत्रात येणे म्हणजे महाराजांच्या सेवेत कसा आलो आणि महाराजांनी मला ते कसं आणलं हे तुम्हाला सांगायचं आहे मला। अच्छा। आणि त्याची सुरुवात 2008 साली, पूर्वी 2008 साली आम्ही इथं वाड्यामध्ये राहायला आलो भाड्याने। अच्छा। वैद्यांच्या रूम मध्ये भाड्याने आलो आम्ही राहायला। आणि त्याने एका ट्रान्सपोर्टला पण बाकीची जागा दिली भाड्यानं। बरं। आणि वैद्य काय करायचे, दर पौर्णिमेला यायचे। आणि असं कित्येक महिने, 4-5 महिने वैद्यांची माझी कधी भेट झाली नाही। हो का? भेट झाली म्हणजे काय, त्यांनी पौर्णिमेला येऊन जाणार, बरोबर। हो हो। आणि मी इथं वाड्यामध्ये काय करणार असणार, आम्ही मी जॉबवर गेलेला असणार ना। बरोबर। मग ते आमची भेट वगैरे काय होणार नाही। मग असंच एक वेळी ट्रान्सफर मध्ये एक व्यक्ती होता, ते म्हटलं अरे ह्याचे वाड्याचे मालक आल्यात। मी म्हटलं बघा कोण आहेत। मग ते पाठीमाग आले डायरेक्ट। अच्छा। आणि पाठीमाग जरा आमचं बोलणं झालं आणि त्या प्लॉट मध्ये थोडीशी आपण वांग्याची वगैरे रोपं लावलेली ती छोटी छोटी, ते बघून त्यांना आनंद झाला वैद्यांना। तिथली जरा साफसफाई झाली, गवत वगैरे ते उंच छातीवर होतं ते बघितलं त्यांनी। आणि ते काढलेलं होतं ना, सगळी जागा स्वच्छ झाली बरोबर, ते त्यांनी बघितलं। आणि मी त्या औदुंबरच्या झाडापाशी बसलेलो पूजा करत। आणि पूजा करून वैद्य जसं फिरून परत माझ्या पाठीमागे येऊन थांबले। अच्छा। आणि मी काय केलतो, त्या आपल्या पाशांच्या पादुका आहेत औदुंबर झाडाला, हो हो हो, फक्त तिथलीच पूजा करत होतो। आणि मग तिथं काय नेहमीप्रमाणे पादुका धुणे, त्याच्यावर आपण गंध लावणे आणि दिवा लावणे, अशी ही फक्त साधी पूजा होती। बरं। आणि साधीच असायची। आणि काय माहितीये, माझ्या मनात आलं की आपण बाबा इथं पूजा करा देवाची। अच्छा। तो प्रवास सुरू झाला आणि वैद्य होते, वैद्याने बघितलं। पूजा कोण केल्या, तर मी केल्या म्हणलं काका। बरं। मी म्हणलं काय झालं, नाही छान केलायस म्हणले पूजा। पूजा म्हणलं, मग म्हणले आजच केलायस काय? नाही म्हणलं काका मी रोज करतोय म्हणले। अच्छा। मग ठीक आहे म्हणले, बरं झालं। त्याने काय म्हणले, आजपासून पूजा तूच करायची रोज नेहमी। मग त्यांनी मला काय केलं, ते गोडांमध्ये जे आपलं जे पूर्वीचे जे देवघर होतं आपलं, ते तिथं नेले त्याने आत। आणि ते रूम पूर्ण त्यांच्याकडून खाली करून घेतले, ट्रान्सफर वाल्याकडून। अरे वा। आणि आपला जो महाराजांचा तो पाळणा होता, तो पाळणा वैद्यांनी मला काढून दिला आणि मला सांगितले त्याची माहिती की बाबा हा पाळणा, ह्याच्यावर शंकर महाराज बसत होते आणि आराम करत होते म्हणले, हे आपण इथं लावूया म्हणले। आणि मग असं त्यांनी वैद्यांनी बोलल्यावर मग ते काय केलं, तो पाळणा मी खाली उतरून घेतला। बरं। आणि कित्येक वर्ष वाडा, 50 ते 60 वर्ष वाडा तो बंद होता। अरे बापरे। दिवा दिवा पण लावला नव्हता, त्याचं काही नव्हतं। आणि जो पाळणा आहे असं वरती पडला होता। बरोबर। मग वरती होता, तो काढून घेतला आम्ही पाळणा। त्याच्यावर फक्त जरा नॉर्मल जरा पाणी वगैरे ते हे झालं, मग ते सगळं क्लीन करून घेतलं त्याला। अच्छा। आणि मग तो पाळणा लावला। अरे वा। ज्यावेळी पाळणा लावला त्यावेळी संध्याकाळी ऑटोमॅटिक पाळणाचा हालत होता, वारं नव्हतं, काही नव्हतं। काय सांगताय? हा आयुष्यातला माझा पहिला अनुभव। काय सांगताय, बापरे। आणि त्याच्यानंतर 3 ते 4 दिवसानंतर एक ठाण्यातून व्यापारी आले, तर ते गादी घेऊन आले महाराजांना छोटीशी। अरे वा। आणि त्यांच्या स्वप्नात महाराज गेले।
हा म्हणजे माहितीच नसेल ना की इथे. माहिती नव्हती आणि त्यांच्या स्वप्नात गेल्याने म्हणले माधवनगरला ये म्हणले, हो हो. मी पाळणार बसतोय म्हणले आणि मला खाली गादी नाही बसायला. किती छान. स्वतः महाराज त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांना महाराजांनी सांगितलं. वा. आणि मग ते आले, त्यांनी हम्म, गादी हातरली आणि मग आमचे बाबा म्हणले माऊली नमस्कार म्हणले त्यांना. ते हम्म, म्हणले नमस्कार. तर हम्म. बरं झालं तुम्ही गादी आणला आमचे बाबा म्हणले असं. अच्छा. आत्या म्हणले काका रात्री महाराज माझ्या स्वप्नात आले म्हणले, महाराजांनी मला स्वतः सांगितले, आज्ञा दिली मी आलो म्हणले ताबडतोब. हो ना. हा मग ती गादी वगैरे तिथे घेतली. त्याच्यानंतरचा अनुभव असा की शंकर महाराजांना सिगरेट लागते हे काय माहित नव्हतं. एवढं युट्यूबवर आम्ही काय जात नव्हतो. बरोबर आहे. हम्म, हम्म. आणि काय सकाळी उठून जॉबला जायचं, तेवढीच पूजा करायची, हम्म, हम्म. कोणाला काय ह्याचं काय हे नव्हतं. बरोबर. मग असं कोणतरी व्यक्ती येणार इथं हुडकत येणार आणि सिगरेट लावणार. हो का. मग तुम्ही ते सिगरेट बघणार हा. आणि मग त्यांना विचारलं काका तुम्ही सिगरेट कसं काय लावला बाबांना. बरोबर अरे आहे. बाबा तुला माहित नाही काय, बाबांना सिगरेट आवडते. होय. पण ती सिगरेट लावता पण ते असे हात थरथर कापायचे. अरे बापरे. लावताना हात थरथर कापायचे, ते सवयच नाही ना लावायची. हो ना. आणि आपण जनरली असं देवाला कुठल्या सिगरेट वगैरे असं दाखवत नाही, माहिती नसते हा. ना. आणि सिगरेट मध्ये काय वाटलं की बाबा आता आपल्याला ठसका बसणार, हो. त्रास होईल सिगरेटचा धुराचा. दुराचा. तर पहिली सिगरेट जेव्हा लावली तर त्याचा वासच आला नाही. कसं काय. आणि अजून पण इथं जो कोणी सिगरेट लावतोय ना, हा. जो पहिला जो धुराचा हे असतोय ना, नॉर्मल वास येतो एकदम सॉफ्ट. त्याच्यानंतर अख्खी सिगरेट पेटली ना तरी वास येत नाही सिगरेटचा इथं. काय कमाल आहे. पहिला आश्चर्य हे कोणी पण येऊ दे, कोणीही येऊ दे, त्याला पहिला हे आश्चर्य बघायला मिळते हो बाबांचं. ना. नाही तर सिगारेटचा तसा खूप वास येतो, म्हणजे जाणवतं ना भरपूर आपल्याला वास कोणी येतो, पण त्याचा सिगारेट काही आवडत सुद्धा असेल तरी. काही सिगरेटचा वास आला नाही. किती कमाल आहे बापरे. आणि मग त्याच्या महाराजांचे काही जास्त हे नव्हतं, धनकोडी पण माहित नव्हतं मला. बरोबर आहे की. मग असं कोणतरी येणार, दादा मी तुम्हाला धनकोडीला नेतो. हम्म. मग ते इथं येणार धनकोडी न्यायसाठी, महाराज काय जाऊ देणार नाही मला. पण नक्की काय समजायचंच नाही. बरं ठीक आहे म्हणणार. मग आपली रोजची सेवा, मग ते पाळण्यावरती मग ते हळूहळू एक चादर आणायची चालू झाले. आणि पूर्वी मग ते जसं जमल तसं ते अगरबत्ती आणून सुरुवात झाली पाळण्याची सेवा. बर. आणि संध्याकाळी रोज अनुभव येणार की महाराज झोका घेत असणार. अरे बापरे. रोजच्या रोज. हो ना. आणि एक असं डिजिटल एक फोटो आणलेला ब्लॅक अँड व्हाईट पूर्वीचा. अच्छा. तो एका व्यक्तीने आणून बसवला. ते पण आम्हाला कधी माहित नव्हतं. आम्ही सगळे कामावर गेलेलो, त्याने आतून कधी बसवलं ते माहित नाही. हो का. हा. आणि मग एक पैजारवाडीतले चेले महाराजांचे शिष्य आले, माऊली म्हणून. अच्छा. मग ते आले, त्यांना तसे जाणवलं माधवनगर मध्ये आल्यावर, बाबा इकडं असं काहीतरी शक्ती आहे म्हणली, तर महाराज येऊन गेल्यात आमचे. हो ना. असं त्या दिशेत त्यांनी आले आणि इथं आले. आणि दर दुर्गाष्टमीला त्यांनी एक उत्सव चालू केला. उत्सव म्हणजे काय, महाराजांची पोथी, जसं आपण हनुमान चालीसा आहे ना, हो तशी शॉर्टकट मध्ये असं एक पोथी त्यांनी तयार केली स्वतः शंकर गीतेच्या माध्यमातून. बर. ती पोथी त्यांनी वाचणार दर दुर्गाष्टमीला. आणि एक अर्धा किलो भाताची खिचडी आणणार, लोकांना वाटणार. आणि किती लोक असणार, आम्ही 10 ते 12. बरोबर. आमच्या घरातले 4 आणि त्यांनी एक 7-8 जण येणार. असं उत्सव सुरू झाला अष्टमीचा. बर. त्याच्यानंतर 3 अष्टमी गेल्या. तर त्या 3 अष्टमीला प्रसाद त्या लोकांनी चालू केला. अच्छा. आणि ते अचानक बंद झाले यायचे. बर. मग ते काय महाराजांचं ते काय त्यांच्यावर ते काय मला त्याचा अनुभव नाहीये. नंतर ना सुरुवात आपण जे भक्त येतात त्यांच्या माध्यमातून देणगी किंवा जे काय जमेल त्यांच्यानं सीधा घेऊन, पहिला जो पूर्वी प्रसाद झाला तो 700 लोकांचा झाला. अरे बापरे. तिथून तुमच्या लेवलला तो केलात. आणि मग असा प्रवास झाला की प्रसाद सांगायला द्यायचा आता लोकांना. हो. मग सायकल होती, रेंजर सायकलवरून जाणार आणि सायकल एका चौकात लावणार कोपऱ्यामध्ये कुठेतरी. आणि घरी जायचं, त्यांना सांगायचं बाबा दुर्गाष्टमी आहे आणि असाच ह्या तारखेला आमचा महाप्रसाद आहे शंकर बाबांचा. तर शंकर बाबा कोण, ते कुठून आणले, ते दिसतात कसे. अच्छा. इथून सुरुवात.
मग एका घरात माझे 5 ते 10 मिनिटं सांगायचे शंकर बाबाची. मला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती सांगणार. असं माहिती सांगत ते पण मी ना म्हणजे असंच भक्तांकडनं ऐकलेली फक्त माहिती ती त्यांना सांगणार मी. बरोबर. असं सांगत 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 सगळ्यांना 4 दिवस फिरणार मी चालत. ऐकू. आणि सकाळी 9ला गेलो की दुपारी 1 पर्यंत त्यांना सांगणार. आणि परत 1 ते 6 पर्यंत जेवण झोपणार. परत 6 ते पावणे 8 परत असं निरोप सांगायला जाणार आणि तिथून मग पावणे 8ला मी 8ला बरोबर नाईट ड्युटीला जाणार. काय कमाल आहे तुमची. खरंच खूप मेहनती आहात तुम्ही. आणि असं जाणवायचं की माझ्या पाठीमाग काहीतरी शक्ती आहे. ते माझ्यावर यायला लागल्या. बरोबर. ते शंकर महाराज साक्षात असायचे. हो ना. पण ते कधी मला तिने लवकर जाणवू दिलं नाही बाबाने. आणि ज्यावेळा प्रसाद झाला ना त्याला जाणवणार की बाबा हे शंकर बाबा येत होते. हो ना. हा. आणि काही सुद्धा नव्हतं प्रसाद करण्याचं ह्याचं माझ्याकडे. काही म्हणजे काही नव्हतं. पगार पण माझा 10 दिवसांना लेट होणार होता. मग काय असं एखादे भक्त आले की काका आपल्याला असं प्रसाद करायचा आहे. मग ते पण असं ऐकून जाणार. कारण त्यांना फक्त हे वाटणार आश्चर्य वाटणार वेगळं वाटणार. बरोबर. मग असंच करत करत एक लोक आले. काय असेल ते आपण थोडा थोडा प्रसाद करूया. बरोबर. मग ते असं प्रसादाला सुरुवात झाली. बाबांना म्हटलं बाबा मी तर लोकांना सांगावले की तुमचा प्रसाद करायचा आहे तुमचा कार्यक्रम करायचा आहे. करू का नको मला ह्याचं उत्तर द्या आणि मी शांत झोपून टाकतो. नसेल तर नाही म्हणून सांगा म्हणलं बाबांना. मग बाबाने अक्षरशः पाठीत लाथ घातली कमरेत. आणि उठ म्हणले मला. हो ना. आणि बाबा एकदम छोटे दिसले. छोटे म्हणजे किती मध्ये 2 फुटाचे बाबा दिसले. मी बाबांना बघून हसले. बाबा तुम्ही म्हणजे अचानक असं ते मला हे झालं ब्लँक झालं. बाबा तुम्ही हे असं कसे मला दिसलाय तुम्ही बाबा. अगदी बाल स्वरूपात. बाबा काय म्हणले माहितीये काय. सरळ उठून बस आणि पाठीमागे फिरून बघ तुझ्या पाठीशी मी केवढा मोठा उभा आहे. केवढा मोठा चमत्कार आहे. हो दादा. आणि बाबांचे पाय होते जमिनीवर आणि आकाशापर्यंत बाबांचं डोकं होतं. आणि चांदण्या असं एकदम चकचकणाऱ्या चांदण्या त्यांच्या डोक्याच्या आजूबाजूने की असं वाटतं की ते त्यांनी ब्रह्मांडात जाऊन बसल्यात तिथून. कमाल आहे ना. मग ते दर्शन घेतलं. तिथून सुरुवात चांगली झाली प्रसादाची. ते मग प्रथा पडली दर आपल्या पुण्यतिथी दुर्गाष्टमीची पुण्यतिथी वर्षातून एक प्रसाद वाढायला. बरोबर. नंतर दर महिन्याला आपले हे चालू झाले. काय झाले दुर्गाष्टमी असतात. मग आता आपण महिन्याला तर वर्षातनं कसं करतोय महिन्याच काय करायचं. हो बरोबर ना. मग खिचडी चालू केली. त्यांचा आवडीचा प्रसाद आहे खिचडी. आवडीचा खिचडी चालू केली. सुरुवातीला 1 किलो खिचडी तांदूळ ते पण कशामध्ये चुलीवरती शिजवलं ते. हो ना. जुन्या काळच्या पद्धतीप्रमाणे ते करत असतात. आणि ती एवढी उत्तम झाली. आणि चुकून माझ्या आईने ना मसालाच टाकला नव्हता. अच्छा. मग तरी पण एवढी मस्त झालती. चवीला छान झाली. ती 1 किलो खिचडी कधी संपली आम्हाला समजलं नाही. बघा महाराजांचा आशीर्वाद आहे ना शेवटी. तिथून दर दुर्गाष्टमीला सकाळी बरोबर 10ला खिचडी चालू झाली नाही रात्री 10 पर्यंत खिचडी वाटप असायचा. एवढा प्रसाद करायचा तुम्ही दर महिन्याला. बापरे. दर अष्टमीला. कमाल आहे. मग काही काही लोक रात्री ऑफिस वगैरे हे करून 11 वाजता येणार. हो. तर 11 वाजता पण त्यांना खिचडी मिळणार. हो ना. आणि शक्यतो इतक्या उशिरापर्यंत कुठलं मठ मंदिर म्हणजे नसतं पण ना सुरू. तरी पण तुम्ही देताय म्हणजे विशेष आहे. नाही मी तिथं दुर्गाष्टमीला काही लोकांना सांगितलं असते तुम्ही रवी नाही आला तर चालतंय. बरोबर. पण तुम्ही दुर्गाष्टमी चुकू नका. एक तर तुम्ही सकाळी जॉबला जाणार ना तुम्ही सकाळी 9च्या आत या. किंवा रात्री तुम्ही 10ला काय 11 पर्यंत या म्हणून सांगितलं. आम्ही मठ उघडा ठेवलेला असतो म्हणून सांगितलं. बरोबर आहे. आणि मग हे वैद्यांना सांगितलं की बाबा आपण असं ते खिचडीचा प्रसाद सुरू करायचा आहे महिन्याला. ठीक आहे तुला काय करायचं ते कर म्हणले. हो ना. किती चांगलेच आहे. म्हणजे तुम्हाला चांगलेच आहे आणि बाबाची सेवा आहे म्हणले ते. हो खरं आहे ना. आम्ही कसं आहे ते ह्या वाड्याचे मालक त्यांना पण आपण सांगणं भाग आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर. आणि हे तर 100% माझं की महाराज करून घ्यायला हे पण माहित होतं. अगदी बरोबर. पण आपण तिथं सेवेकरी आहे आपण तिथं राहायला आहे. मग आपण त्यांना पण विचारायला पाहिजे आणि बाबाचं पण कार्य करायला पाहिजे. खरे.
अशात ना प्रवास झाला. म्हणजे वैद्यांमुळे ती पूजा मिळाली आणि शंकर महाराजांच्या बऱ्याच गोष्टी शंकरगीता आली. अच्छा. एका व्यक्तीने शंकरगीता आणून दिल्यावर शंकरगीता वाचायचं चालू केली. बर. मग बाबाचं महत्व समजलं. बाबा म्हणजे काय आहे ते सगळं. आणि आमच्या गावाला साक्षात शंकराचं मंदिर आहे, गिरलिंग म्हणून आहे, डोंगरामध्ये. बर. पहाटेचे 4 वाजता छत्रपती शिवाजी राजाने ते मंदिर बांधलेलं आहे. हो का? हा. आणि ते त्या मंदिरामध्ये आमचं गाव ठाण ती देव गावात ग्रामदेव तिथं जायचं. आमच्या आई वडिलांची ओढ असायची पूर्वी, बाबांची आजोबांची. बरं. आणि मी आम्ही सारखं गिरलिंगच, आमचे सारखं म्हणणार गिरलिंग महाराजा असं म्हणणार. आणि त्यावेळी बाबाने इथं साक्षात शेषनागाचं दर्शन दिलं ना, ते सेम गिरलिंग दिसत होते. हो. मग म्हणलं आईला हे गिरलिंगच आहेत. हो ना. मग नंतर काही अनुभवी लोक पण भेटली चांगली, की सगळं एकच आहे आणि बाबा तुझ्याकडून करून घेणार हा आमचा शब्द आहे. मग ते असंच करत करत ते चालू झालं प्रवास बाबांचा. अच्छा. आणि त्याच्यामध्ये बाबांचे परीक्षा पण त्यांनी एवढी घेतली ना, की अक्षरशः आमच्या जागी कोण पण काय सांगले 14 वर्ष बाबांनी एवढी परीक्षा घेतलं, एवढा त्रास झाला. आमच्या जागी कोणी पण असला असतं ना, तिथं त्यांचा जीव गेला असता. एवढ्या त्रासात वाचलोय. एवढी 2 वेळा मी आत्महत्या करायचा प्रयत्न केला. 4 वेळा मी वाडा सोडून गेलतो ही जागा. म्हणजे एवढे प्रसंग वाईट आले तुमच्यावर? बापरे, कमाल. एवढे वाईट आले. आणि मी 4-4 महिन्यांनी घर सोडून बाहेर एका कंपनीत जॉब करून तिथेच राहत होतो मी. आणि महिन्यातून एकदा 2दा इथून पैसे देऊन जात होतो. बापरे, खूपच मोठी परीक्षा घेतलेली आहे तुमची. तावून सुदाखून बाहेर काढलेली तुम्हाला म्हणजे महाराजांनी. हो हो हो. एवढे ह्या टिकतोय का नाही. आणि अध्यात्मामध्ये टिकणं लय कठीण आहे. स्वतः आपले महाराज पण परीक्षा घेतात, टिकणं लय अवघड आहे. हो ना, हो ना. नाही, घरातली पूजा करणं वेगळं आणि एखादं मठ मंदिर सांभाळणं हे खूप अवघड गोष्ट आहे. रोज नित्यनियमाने सेवा करावी लागते ना. जेवढा नित्यनियमाने सेवा लागते. आणि जेवढं तुम्ही म्हणजे काय काय फक्त कसे असतात मध्ये काय, खरोखर मनापासून महाराजांची सेवा करणारे असतात. हो ना. त्यांच्या मनात कसलाही हे नसतं. जातं काही लोकांकडून. नाही तसं नसतं. त्यांच्या मनामध्ये काही नसते. त्यांचं कसं असतंय, हा बाबा ठीक आहे चल, अच्छा तू आहेस ना सेवक, त्यांनी एवढंच बघतात महाराजांचं. हो ना, हो ना, खरंय. कोणी असं ते हे करू नये मंदिरात. ते पण मला विशेष वाटलं ना, मी कारण पहिला व्हिडिओ होता आणि मी त्याच्यामध्ये तुम्हाला मठाधिपती वगैरे असं लिहिलं होतं. नाही, मठाधिपती नाही करायचं. हा, फोन करून तुम्ही मला सांगितलं की मठाधिपती नाहीये मी शंकर महाराजांचा सेवक आहे, त्यामुळे याच्या पुढे माझं नाव असं मठाधिपती म्हणून नको, शंकर महाराज सेवक असंच द्या. सेवक द्या. आणि दुसरी गोष्ट काय आहे, कौतुक वाटतं आपल्याला. आपल्या त्यांचा जो अंगठा आहे, अंगठाच्या खाली धुळीच्या खाली धूळ असते ना, हो ना, त्याच्या खाली आपली जागा आहे. अगदी बरोबर आहे, खरंय हो दादा. त्याच्या खाली ते मला ते असं आवडत नाही. काय काय लोकांना मी किती सांगतो, शंकर महाराज दुसरे कोण शंकर महाराज नाहीत, फक्त शंकर महाराज तेच आहेत. खरंय ना, खरंय. स्वामी दुसरे कोण नाहीत, स्वामी समर्थ तेच आहेत. म्हणजे काय होते, कुणाकडे काय असते विद्या, बरेच काय अनुभव असते लोकांना. तुम्ही डायरेक्ट त्या गादीवर बसणार महाराजांच्या, बरोबर आहे ना, महाराजांसारखे तुम्ही हात जोडून बसणार, पायाची घडी घालून बसणार. हो 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 हो. हे नाही, हे आपण महाराज नाही व्हायचं, आपण सेवेकरच. जरी आपल्याला 4 लोक महाराज करायला बसले, परिस्थिती आली, तर ती त्यांच्या पुण्यानं, त्यांच्या सेवेनं, त्यांच्या नामस्मरण होते ते. बरोबर आहे ना. नाही, आपला काही संबंध नाही. तरुण मुलं पण म्हणतात ना की महाराज तुमचे सिगारेट ओढत होते, मद्यप्राशन करत होते, मग आम्ही पण करतो, त्याला काय होतंय. पण तुमची पात्रता, त्यांची पात्रता किंवा त्याच्यामागे काय इतिहास आहे हे माहितीये का. शंकराचं ते रूप आहे. सिगरेट म्हणजे काय त्यांना ते माहित नाहीये. मध्ये सिगरेट ओढतात तुम्ही, म्हणजे सिगरेटच्या धुरावर ते ब्रह्मांड फिरतात. बरोबर आहे ना. आणि तुमच्या पाठीमागे ते जाळून काढतात. हो ना. मग हे नाही, आता हे जर युवा पिढी आता हे जर ओढणार असले तर ह्याने काय करणार, ह्यांच्यात तर काही नाही. बरोबर आहे की. तुम्ही ते पचवू शकता का, तेवढी ताकद आहे का तुमची, जेवढी शंकरामध्ये आहे. तुमची फुफ्फुस तेवढं ते भार पेलवू शकतात का, याचा विचार करावा ना. त्याचं काय तर कारण असते म्हणून ते करतात. आणि ते महाराज आहेत, त्यांनी. बरोबर आहे. मग आता महाराज 3 पावलात हिमालयामध्ये जातात, मग ह्याने 3 पावलात जाणारच ते हिमालय. अगदी बरोबर आहे.
ते सर्वांगीण विचार केला पाहिजे ना लोकांनी सुद्धा. हा, आम्ही म्हणून म्हणतोय महाराज ते महाराज असतात आणि ते असं ते संचारमध्ये महाराज आले, मला त्यांनी करायला सांगितलं, काही नसते. हो ना, महाराज ज्यावेळेला करून घेणार आहे ना आपल्याकडून त्यावेळेस करून घेणार, आणि ज्या माणसाकडनं करून घेणार आहेत ना हे असं अनुभव आलेला आहे ना, असं हे केलेलं असतंय, निवडलेलं वाटून दिलेलं आहे ना, वाटून दिलं असतंय, ज्याच्यात तेनच करायचं आणि त्याच्यावर दिलेलं असतंय. पण त्याला पण ते जाणीव करून देत नाहीत महाराज जास्त, तुला मी निवडले म्हणून. का माहितीये काय, मी तुम्हाला सांगितलंय, तो लगेच गादीवर बसायला बघतोय महाराजांच्या. खरे, अगदी खरे. त्याच्या डोक्यात तेच येतंय की मला बाबाने मला निवडले लोकांच्या कामासाठी, मग एक गादी टाकतो आणि बसतो. बरोबर आहे, अभिमान गर्व वाढायला सुरुवात होते. हा, आणि ते त्याच्यामध्ये तो जातो युगामध्ये. बरोबर. म्हणून आपण आहे ना, म्हणून म्हटलं तुम्हाला मठाधिपती नाही, शंकर सेवक. छान आहे ना, याच्यातूनच तुमचा स्वभाव काय तो कळाला दादा. खूप छान. तेच, आणि शेवटपर्यंत तेच राहणार, आणि जोपर्यंत बाबा आपल्याला करून घेतात तोपर्यंत करत राहणे. हो ना, म्हणजे कसं ड्युटी करून ते मठाचं करायला लागते. आणि मी जेव्हा ड्युटीवर गेलो की नाही 9 वाजता पूजा वगैरे करून, तर माझे बाबा माझी आई असते मठातलं बघायला. आता कोण तर लांबून आले पुण्यातून मुंबईवर, मग त्यांना ते चहा वगैरे दीदी वगैरे करून देते. अच्छा, पप्पा म्हणजे जरा खाली बसा, मग तिथं आले की त्यांना बरं वाटतंय, मग थोडं गार पाणी घ्या, असं चालू असते. कारण बाबांचे चौकशी करतात सगळे, कारण घरातले सगळे मिळून काम, प्रत्येकाला एक एक काम असते. एकानं ते बाहेरचं झाडायचं, एकानं आतलं झाडायचं, एकानं बाबांची पूजेची भांडी रोजच्या रोज व्हायची, एकानं बाबांची कपडे धुवायची. अरे वा, किती छान. आणि कसं आहे, त्यांचा पण एक सपोर्ट असल्यामुळे ना ह्या ह्याच्यात मला पूजा करायला एक आधार पण मिळाला, आणि एक मला आनंद वाटतोय. नाही, साहजिक आहे हो दादा, एवढं मोठं काम सांभाळणं एका माणसाचं काम नाही. नाही, एकट्याला होत नाहीये. हो ना, घरचा सपोर्ट फार महत्वाचा आहे. कुठंच जातात, बरोबर आहे की हे वेदावे बाकीच्या गोष्टी वाढतात. हा, मी तुम्हाला सांगणार काय, 14 वर्षे बाबाने अनुभव घेतलेला आहे. हो ना, त्याच्यामध्ये एवढा त्रास झाला ना घरामध्ये, की रोज भांडण व्हायचं आमच्या घरामध्ये. पण का माहित नाही, कारण काहीच नाही, का माहित नाही. आणि मग ते एकदा मी अमोन म्हणून केमिकल पेलेलो, आणि ते आतून आहे ना प्लास्टिकची पिशवी कशी जळते ना, तसंच जळलेलं माझं तोंड आतून. आणि बोलायत नव्हतं, माझ्या तोंडातून नुसतं पाणी पाणी पडतं, आणि मी नुसतं सतत शंकर महाराज की जय, शंकर महाराज की जय, शंकर महाराज की जय, मनातल्या मनात. जसं बोललं ना तसं दम भरायचा मोठा असा. बापरे. मग सिव्हिलला एकटा येऊन ऍडमिट झालो. आणि ते मी डॉक्टर लोकांचं ऐकलो की ह्याच्यात आपण गळाच पूर्ण काढायचा. अरे बापरे. आणि कायमच त्याला नलिका सोडायची म्हणले, त्याच्यावर त्याचं जीवन म्हणले. इतकं भयंकर झालं होतं. भयंकर. आणि मी तिथं जास्तच बाबांना हे केलो, जास्तच बाबांपाशी बाबांचं नामस्मरण करत रडत बसलो. बर. तर ते दुसऱ्या दिवशी ना, ज्यावेळेला ते माझे अजून एक रिपोर्ट घ्यायचा होता त्यांना, अच्छा, टोटल नॉर्मल रिपोर्ट आला. काय सांगताय. हा, आणि अगदी असं पाणी जर पिलं का नाही जाळ झाल्यासारखं होत होतं पोटामध्ये. अरे देवा. मग ते काय झालं, तसं जाळ डॉक्टर आले, आणि एका डॉक्टरने चेक केले. म्हणले तू कसला माणूस आहेस म्हणले. बरोबर ना. मी म्हणलं डॉक्टर साहेब काय झालं सांगा. अच्छा. अरे तुझं एवढं आतमध्ये इन्फेक्शन झालं, अरे आम्ही काढायच्या तयारीत लागलेलो, तुझं भरलं कसं काय म्हणले त्याने. किती मोठी गोष्ट आहे दादा. शक्य काय हे ऍसिड पिल्यानंतर जळलेला भाग पूर्ण तो रिकव्हर होणं, आणि ते पण इतक्या लवकर. तिसऱ्या दिवसात ते भरलं. आणि मला त्याने 10 दिवस जेवायचं नाही म्हणून सांगितलेलं. 3 दिवस मी सलाईनवर होतो ना, तिसऱ्या दिवशी ते माझं कव्हर झालं. अच्छा. संध्याकाळी शिळी भाकरी खाल्लो मी 2.5. काय सांगताय. बापरे. आणि शिळी भाकरी 2.5 खाल्लो. नॉर्मल जळजळ्यात झालं, जसं आपल्याला ऍसिडिटी होते ना तसं झाले. मग घरी आलो, परत बाबांना माफी मागितली. मी काय आता कुठं बाहेर जाणार नाही म्हणलं. हो ना. मेलं तर तुमच्या दारातच मरतो, आणि तिथंच तुम्ही शिक्षा द्या, तिथंच मारून टाका म्हणलं. आणि इथंच काय असेल ते मला जमल तसं ती मी पूजा सेवा करतो म्हणलं बाबांना. तिथून बाबांची सेवा भरपूर वाढली. नाहीतर मग कसं ड्युटीला जायचं आहे,
तेवढंच आपलं ते पाषाण पादुका पुसायच्या, बरोबर. तिथं फूल ठेवायचं, अगरबत्ती लावायचं, दिवा लावायचं, पाळण्यावरती यायचं, एक फूल ठेवायचं, पाळणा पुसायचा आणि त्याला गंध लावायचं. औपचारिक पूजा केल्यासारखे करत होता आधी. तेवढीच एका मिनिटाची पूजा आवरायची माझी. खरंय खरंय. आणि चाललो कामाला. भयंकर अनुभव आहेत तुमचे दादा. आणि आता सकाळी उठलं ना, सुरुवात ते असते पूजेचं, काय काय करायचं प्लॅनिंग सगळं तसं रात्री करून ठेवलेलं असते सकाळचं. आणि मग सकाळ ते आवरायचं, मग बाहेर पडायचं. तो पण घराच्या बाहेर पडायचं नाही. कमाल आहे तुमची. एवढं म्हणजे ते एवढा असा अनुभव आला. म्हणजे त्या सेवेत जसं आलो नाही, वैद्याने जशी सेवा दिली, माझ्या आयुष्यात वाटलं नव्हतं की विचार करण्याची पलीकडची गोष्ट आहे खरं ना, की मला ही सेवा मिळेल. आणि शंकर महाराजांचे शंकर महाराज कोण, दिसायला कसे, हो ना, काही शंकर महाराजांचे सेवा पण माहित नव्हतं. सोशल मीडिया नव्हता किंवा टीव्हीवर पण असे काही सिरियल्स वगैरे नव्हते, सिनेमे नव्हते, युट्यूबवर पण एवढी माहिती नव्हती. नाही 2008ला तर युट्यूब फारसं कोणी बघतही नव्हतं. आणि कसं आपल्याला साईबाबा कोण आहेत माहितीये, त्यांचा सिनेमा बघितल्यामुळे. समर्थ काही जणांना माहिती असते, समर्थ महाराज. साईबाबा माहित होते, स्वामी समर्थ माहित होते, पण त्यांचे अनुभव एवढे काही माहित नव्हते. बरोबर. आणि शंकर साक्षात माहित होतं, बरोबर. पण हे शंकराचा अवतार शंकर बाबा हे माहित नव्हतं. कुठं बाबा फिरले हे नंतर माहित झालं सेवेत आल्यापासून. गीता वाचल्यावर ते समजतं सगळे ना. शंकर गीता वाचलं, काही ठिकाणी त्या शंकर गीतेमध्ये जेवढं दिले ना, त्याच्या 2 पटीनं महाराज बऱ्याच ठिकाणी फिरून आलेल्या बसल्यात. महाराजांनी स्वतः प्रचिती महाराजांना आवडत नाही केलेली, बरोबर आहे. आणि महाराजांनी ते दिलं नाही. आता महाराज सगळ्यांना ते प्रचितीत आणत असतील. बरोबर आहे, बरोबर. नाही, आता महाराज उठून बसले प्रत्येक भक्तांना, हो ना. आणि ते आता सगळ्यांसाठी ते गरजेचं आहे. खरे खरे. कलियुग आता, कलियुगामध्ये जो शंकर महाराज नामस्मरण करेल ना, महाराज त्याला सांगितले, मी माझ्या भक्तांना माझ्या मांडीवर बसवून म्हणतात बाबांनी. हो ना. मांडीवर बसवणं म्हणजे झालं की त्याने आपल्याला मुलासारखंच हे केलं ना त्याने. बरोबर आहे ना. मग त्याने आपल्याला अनेक काय समजलं पाहिजे बाबाने. खरंय. नाही दादा, तुमचे अनुभव खूप छान आहेत. पुढच्या अनुभवात पण आणखीन काही तुम्हाला सांगावंसं वाटलं तर जरूर सांगा. आम्हाला सगळ्यांना ऐकायला नक्की आवडतील. ह्यावेळी पुढचा पण अनुभव, पुढचे महाराजांचे अनुभव, आणि महाराजांनी स्वामी सेवेत कसं आणलं, बरं, हे पुढच्या तुम्हाला ह्याच्यात सांगतो. चालेल. ठीक आहे दादा, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय शंकर ताई. अवधूता सतजननाथा शल्य विघाता. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ.